तत्वानुसंधान इस या ग्रंथामध्ये पान नंबर 1 शेवटची ओळ। अब इसी श्लोक का विस्तारते अर्थ निरूपण करे है। इथून चाललंय ना। तर तुम्ही नंतर काय करा, या ग्रंथामध्ये जी नवीन आवृत्ती आहे तर 2 पेज मिळून एक पान नंबर दिलाय बघा पाठीमागून। तत्वा त्याच्या खाली 1, तत्वा 2 पान नंबर आहे। तर नंतर काय करा, इकडच्या याच्यावर असे पान नंबर टाकून घ्या 1, 2, 3, 4 क्रमाने, म्हणजे आपल्याला पान नंबर कळायला पण सोपं जातील हाताने। म्हणजे काय होईल, मग 2 आहे ना, आता समजा 1 मग 2 टाकला तर मग 3 मग 4, मग जिथं 2 आहे तिथं आपलं 4 येणार, म्हणजे असे पान नंबर व्यवस्थित होतील। म्हणजे मग आपल्याला सांगायला पण सोपं होईल की या पान नंबरवर या पंक्तीवर बघा म्हणून। ठीक आहे, नंतर करा तुम्ही। तर त्यानुसार आज आता ह्या पहिल्या पेजवर शेवटची ओळ आहे बघा। अब इसी श्लोक का विस्तारते अर्थ निरूपण करे है। लागलं, सापडलं बघा। तर या तत्वानुसंधान ग्रंथाचे लेखक स्वामी चिद्घनानंद मुनी महाराज, त्यांनी श्लोकाच्या विस्तार करायला सुरुवात केली आहे, श्लोकाचा अर्थ सांगायला सुरुवात केलेली आहे। कोणत्या श्लोकाचा, की मूळ ग्रंथ जो तत्वानुसंधान जो की संस्कृतमध्ये आहेत, ज्या ग्रंथाचे लेखक माधवानंद मुनी किंवा महादेव सरस्वती आहेत, त्या ग्रंथकाराने जे मंगलाचरण म्हणून 2 श्लोक केलेले आहेत त्याची व्याख्या ग्रंथकार करत आहे। तर कोणते ते 2 श्लोक आहे, तर त्या 2 श्लोकापैकी आपण श्लोक वाचला होता। काय श्लोक आहे तो, ब्रह्माहम यत् प्रसादेन मयि विश्व प्रकल्पितम श्रीमत् स्वयं प्रकाशाख्यम प्रणौमि जगताम गुरुम। हा पहिला श्लोक आहे, बरोबर। या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगितला। काय सांगितलं होतं, की अब इन 2 श्लोक जिस गुरु के प्रसाद करी, ज्या गुरूंच्या प्रसादाने मी ब्रह्मरूप आहे असा बोध मला झाला, त्याचप्रमाणे हा समस्त प्रपंच, ही विश्व जगत माझ्या ठिकाणी कल्पित आहे, ही माझ्या लक्षात आलं। असे असणारे श्रीमद स्वयंप्रकाश सरस्वती नावाचे गुरु, की जे सर्व जगताचे गुरु आहेत, अशा त्या गुरूंना मी नमस्कार करतो। असा सरळ सरळ या पहिल्या श्लोकाचा अर्थ स्वतः ग्रंथकाराने सांगितला। आता ग्रंथकार म्हणतात चिद्घनानंद मुनीजी महाराज, की या श्लोकाचा मी विस्तारपूर्वक अर्थ तुम्हाला सांगतो। मग बघा आता, अब इसी श्लोक का विस्तारते म्हणजे विस्तारपूर्वक अर्थ निरूपण करे, बरोबर। तहा उक्त श्लोक विषय म्हणजे वर सांगितलेल्या श्लोकामध्ये ब्रह्माहम हे पद आलंय बघा, सापडलं का। तर ब्रह्माहम हे जे पद आहे त्या पदावर व्याख्यान करतात। आता तर उक्त श्लोक विषय म्हणजे वर सांगितलेल्या श्लोकामध्ये ब्रह्माहम, ब्रह्म अहम, सरळ अर्थ आहे मी ब्रह्म आहे, ब्रह्म। इस वचन विषय स्थित ब्रह्म शब्द करिके, या वचनामध्ये स्थित जे 2 शब्द आहे ब्रह्म आणि अहम, त्यापैकी ब्रह्म शब्दाने काय घ्यायचा अर्थ तर सांगताय। तर ब्रह्म शब्द करिके म्हणजे ब्रह्म शब्दाने माया ते रहित अखंड चैतन्य का ग्रहण करना, म्हणजे मायेला सोडून अधिष्ठान भूत जे अखंड चैतन्य, अखंड म्हणजे की ज्याच्यामध्ये स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद नाही, असं असणार अखंड एक रस ब्रह्म अर्थात चैतन्य, ते ग्रहण करायचं
कोणत्या पदाने? ब्रह्मपदाने, बरोबर करना. और अहम शब्द करिके, आता ब्रह्माहम असा पद आलाय, तर ब्रह्म याच्यानंतर अहम शब्द आलाय. मग अहम शब्दाने कोणता अर्थ घ्यायचा? तर सांगताय अहम शब्द करिके स्थूल सूक्ष्म कारण इन तीन शरीरों ते रहित प्रत्येक चैतन्य का ग्रहण करना. ठीक आहे. तर अहम शब्द, अहम म्हटलं तर सरळच आपण देहाला घेऊन बोलतो आहे की नाही. अर्थात अंतःकरण विशिष्ट चैतन्य असा अर्थ असतो अहम शब्दाचा, म्हणजे जीव असा अर्थ असतो. पण आपल्याला उपाधीयुक्त चैतन्य अर्थात जीव अर्थात अहम पदाचा वाच्यार्थ तो घ्यायचा नाही आहे. मग काय घ्यायचं? तर अहम पदाचा जो वाच्यार्थ आहे त्यापैकी उपाधी भाग बाजूला करून अधिष्ठानभूत चैतन्य त्याचं ग्रहण करायचं. आपण नेहमी ऐकलेलं आहे की लक्षणा आहे की नाही, भागत्याग लक्षणा. जसं भागत्याग लक्षणा करून विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचं ग्रहण केलं जातं, त्याप्रमाणे इथं सुद्धा श्लोकामध्ये आलेलं पद ब्रह्म अहम, त्यापैकी ब्रह्म शब्दाने कोणता अर्थ ग्रहण करायचा हे सांगितलं. मायेला सोडून अखंड एकरस ब्रह्म चैतन्य, ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगितला. त्यानंतर अहम शब्द आलाय, तर त्या अहम शब्दाचा काय अर्थ? तर अहम शब्दाचा अर्थ सांगितला जात आहे की उपाधी स्वरूप जे तीन शरीर, स्थूल शरीर बरोबर, सूक्ष्म शरीर आणि काय कारण शरीर, तर या तिन्ही शरीराहून रहित, तिन्ही शरीराला सोडून प्रत्येक चैतन्य म्हणजे या तिन्ही शरीराचं अधिष्ठान भूत चैतन्य, त्याला प्रत्येक चैतन्य म्हणा, त्याला अंतरात्मा म्हणा, त्याला साक्षी म्हणा, कूटस्थ म्हणा, हे की नाही, त्या एकाच चैतन्याचे ते नाव आहे. तर प्रत्येक चैतन्य का ग्रहण करणार? दोन्ही पदाने काय काय ग्रहण करायचं हा विचार झाला, बरोबर. अब पुढे पाहता, और ब्रह्म अहम इन दोनों पदों का सामानाधिकरण्य है. आता इथं दोन पद आहेत, ब्रह्म अहम, या दोन्ही पदांचं काय इथं सामानाधिकरण्य आहे. सामानाधिकरण्य म्हणजे काय? दोन्ही पद एकाच विभक्तीतले आहेत, केवळ एकाच विभक्तीत नसून एकाच वचनात आहे. कारण संस्कृतमध्ये 7 विभक्ती आहे की नाही, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती वगैरे वगैरे. तसं एकाच विभक्तीमधील एकाच वचनाचे जर 2 पद असतील तर त्या 2 पदांना म्हटलं जातं यांचं सामानाधिकरण्य आहे. यांचं अधिकरण, यांचा परिचय समान रूपाने आहे, बरोबर. तर ब्रह्म अहम ह्या 2 पदाचं काय आहे? सामानाधिकरण्य आहे. मग आता पुढे पहा, अहम ब्रह्म, ब्रह्म अहम इन दोनों पदों का, या दोन्ही पदांचं सामानाधिकरण्य आहे. सो पदों का सामानाधिकरण्य अर्थ के अभेद स्थल विषय ही होवे है. आता सामानाधिकरण्य कोण 2 पदात आहे हेही सांगितलं. सामानाधिकरण्य म्हणजे काय याचाही उल्लेख झाला. पण असं सामानाधिकरण्य कुठं असतं हा प्रश्न. तर त्याचं इथं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी दोन्ही पदाचा अर्थ एकच असतो त्या ठिकाणी पदाचं काय असतं? सामानाधिकरण्य असतं. मग ज्या अर्थी या ठिकाणी ब्रह्म आणि अहम या दोन्ही पदामध्ये सामानाधिकरण्य आहे, त्या अर्थी दोन्ही पदाचा अर्थ एकच आहे. अर्थ एक असेल, पद 2 असेल आणि त्या दोन्ही पदाचं सामानाधिकरण्य असेल तर समजायचं त्या दोन्ही पदाचा अर्थ एकच आहे. उदाहरण, सह अयम देवदत्त म्हणजे तो, हा देवदत्त. या ठिकाणी सह संस्कृत शब्द आहे, सह म्हणजे तो, प्रथमा विभक्ती एकवचन आहे. अयम हे सुद्धा प्रथमा विभक्तीचं एकवचन आहे. अर्थात स आणि अयम या दोन्ही पदाचं काय आहे? सामानाधिकरण्य आहे. का बरं या 2 पदाचं इथं सामानाधिकरण्य झालं? त्याचं कारण की सह पदाचा आणि अयम पदाचा अर्थ एकच आहे. कोण? देवदत्त. यद्यपि सह शब्दाचा अर्थ होतो तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त,
अयम शब्दाचा अर्थ होतो एतद देश एतद काल विशिष्ट देवदत्त. पण हा झाला वाच्यार्थ. मग सह आणि अयम या दोन्ही पदाचा जर वाच्यार्थ घेतला तर दोन्ही पदाचा एकच अर्थ असा निघत नाही आणि सामानाधिकरण तर झालेला आहे. मग अशा वेळेस त्या सहपदाच्या वाच्यार्थातील तद्देश आणि तत्काल या भागाचा त्याग, अयम शब्दाचा वाच्यार्थ जो एतद देश एतद काल विशिष्ट देवदत्त, त्यापैकी एतद देश आणि एतद काल एवढ्या भागाचा त्याग, आणि तो देवदत्त आणि हा देवदत्त दोन्ही एकच आहे. मग दोन्ही पदाचा अर्थ देवदत्त रूप अर्थ एकच आहे आणि म्हणून सह आणि अयम या दोन पदाचं काय झालंय सामानाधिकरण्य. तसं या ठिकाणी ब्रह्म आणि अहम या दोन पदाचं सामानाधिकरण झालेलं आहे. आणि सामानाधिकरण्य दोन पदाचं त्या ठिकाणी असतं की ज्या ठिकाणी त्या दोन्ही पदाचा अर्थ एकच असतो. बरोबर. पंक्ती पहा. स्वपदों का सामानाधिकरण्य अर्थ के अभेद स्थल विषय ही होवे. म्हणजे अर्थाचा अभेद ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी सामानाधिकरण्य होत असतं. लागला अर्थ. याते म्हणजे म्हणून ब्रह्म अहम इस वचन करिके या वचनाने ग्रंथ कारणे तत्वमसी हे महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी हे पण महावाक्य आहे, इत्यादि महावाक्यों का अर्थ रूप ब्रह्म आत्मा का अभेद इस तत्वानुसंधान प्रकरण का विषय सूचन कर्या. लक्षात आलं. म्हणजे ग्रंथकार काय सांगू इच्छू राहिले की श्लोकामध्ये ब्रह्म अहम हे जे दोन पद आलेले आहेत या दोन पदातून काय अर्थ सूचित होतो ही दाखवत आहे ग्रंथकार. तर त्यांना हे सांगायचं आहे की हा जो ग्रंथ आहे तत्वानुसंधान, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचे संबंध काय आहेत, अर्थात अनुबंध चतुष्टय काय आहे हे सांगायचं आहे. मग आता अनुबंध चतुष्टय तर सांगितलेला दिसत नाही, केवळ मंगलाचरणाचे श्लोक म्हणून 2 श्लोक आलेले आहे. पण ग्रंथकारांची एक पद्धत आहे की मंगलाचरण करत असतानाच त्या मंगलाचरणाबरोबर ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय सुद्धा सांगतात. मग आता इथं ब्रह्माहम इत्यादी या 2 श्लोकांनी मूळ ग्रंथकारांनी मंगलाचरण तर केलंच आहे, तर कसं मंगलाचरण यातून सिद्ध केलं तेही सांगणार आहेत याच्यामध्ये. आणि ते सांगत असताना अनुबंध चतुष्टय सुद्धा कसा सांगितलेला आहे हा सुद्धा विचार या ठिकाणी सांगितला जात आहे. मग आता ब्रह्म अहम यातून जीव ब्रह्माचा अभेद हा या ग्रंथाचा विषय आहे हे सूचित होतं. तर कसं काय सूचित होतं तर ती प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. तर ब्रह्माहम हे पद घेतले 2, त्या 2 पदाचं सामानाधिकरण सांगितलं. ब्रह्म शब्दाने काय अर्थ घ्यायचा, अहम शब्दाने काय अर्थ घ्यायचा हेही सांगितलं. आणि 2 पदाचं सामानाधिकरण्य आहे. आणि सामानाधिकरण्य त्या ठिकाणी असतं की ज्या ठिकाणी त्या दोन्ही पदाचा अर्थ एकच असतो. याच्यावरून हे सिद्ध होतं की ब्रह्म शब्दाचा जो अर्थ आहे तोच अहम शब्दाचा अर्थ आहे, अहम शब्दाचा जो अर्थ आहे तोच ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे. अर्थात दोघाचा अभेद आहे, अर्थात जीव ब्रह्माचा अभेद आहे. अर्थात तत्वमसी या महावाक्याने अहम ब्रह्मास्मी या महावाक्याने ज्याप्रमाणे अभेद प्रतिपादन केलेला आहे त्याचप्रमाणे ब्रह्म अहम असा शब्दाचा उच्चारण करून ग्रंथकाराने जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन केलेला आहे. अर्थात या ग्रंथाचा विषय जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणे हा आहे हे सूचित होतं. लक्षात आलं. सूचित होतं म्हणजे अर्थात असा अर्थ निघून येतो. पंक्ती पहा पुन्हा. याते म्हणून ब्रह्म अहम इस वचन करी सापडलं का, या वचनाने या शब्दाने ग्रंथकाराने तत्वमसी अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यों का इत्यादी महावाक्यांचा अर्थस्वरूप काय ब्रह्म आत्मा का अभेद, ब्रह्म आणि आत्मा यांचा अभेद इस तत्वानुसंधान प्रकरण का म्हणजे ह्या तत्वानुसंधान ग्रंथाचा प्रकरण ग्रंथ
म्हणून प्रकरणाचा म्हणजेच ग्रंथाचा विषय सूचन कर्या. लागला अर्थ? तर मग या ग्रंथाचा विषय काय असा प्रश्न केला तर उत्तर काय मिळेल? जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. तर जीव ब्रह्माचा अभेद हा या ग्रंथाचा विषय आहे. तुम्हाला कसं कळालं असा प्रश्न केला तर मंगलाचरणामध्ये ब्रह्म आणि अहम या दोन पदाच्या सामानाधिकरण्यावरून हे लक्षात आलं काय की जीव ब्रह्माचा अभेद हाच या ग्रंथाचा विषय आहे. सापडलं? कळालं? थोडं अर्थ पुढं तर पंक्ती पहा अर्थ. अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यों का अर्थ रूप पुढे काय? ब्रह्म आत्मा का अभेद. अभेद आहे ना तिथं अधोरेखा करा अंडरलाईन म्हणजे विषय काय ते लक्षात आलं. ब्रह्म आत्मा का अभेद इस तत्वानुसंधान प्रकरण का विषय सूचन करा. सापडलं का नाही? वरून 5वी ओळ दुसऱ्या पेजवर. दुसऱ्या पेजवर म्हणजे आपण टाकलेली पेज धरायची. हा पुढे पहा आता. और पुढे ओळ और अजून थोडं आता पहा. और 30 ब्रह्मात्मा के अभेद ज्ञानते. ध्यान दिया. और इस ब्रह्मात्मा के अभेद ज्ञानते अज्ञान की निवृत्ति द्वारा जा परमानंद की प्राप्ति है सो इस ग्रंथ का प्रयोजन सूचन कर्या. तो प्रयोजन भी सूचित झालंय. काय प्रयोजन? पंक्ती पहा. और सापडली गोळ. तीस ब्रह्मात्मा के अभेद ज्ञानते. ब्रह्म आणि आत्मा यांचं काय झालं? अभेदाचं ज्ञान. मुमुक्षुने अभेदाविषयी निश्चय केला. अहम ब्रह्मास्मी असा निश्चय झाला. आणि असा निश्चय झाल्याने काय होईल मग? अज्ञानाची निवृत्ती है की नाही? कारण स्वस्वरूपाचं ज्ञान नव्हतं. आता स्वस्वरूप कळालं की मीच ब्रह्म आहे म्हणून अज्ञानाची निवृत्ती. आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की परमानंद तर नित्य प्राप्तच आहे. म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात. अज्ञानाची निवृत्ती होणं परमानंदाची प्राप्ती होणं हेच काय मोक्षाचं स्वरूप आहे. आणि अशा स्वरूपाचा मोक्ष प्राप्त होतो. मग हे झालं ग्रंथाचं काय? प्रयोजन. पंक्ती पहा. और तिस ब्रह्मात्मा के अभेद ज्ञानते. ब्रह्म आणि आत्म्याच्या अभेद ज्ञानाने अज्ञान की निवृत्ती द्वारा अज्ञानाची निवृत्ती पूर्वक जा परमानंद की प्राप्ती है ज्या परमानंदाची प्राप्ती होते सो इस ग्रंथ का प्रयोजन सूचन कर्या. प्रयोजन सूचित झालेलं आहे. और ता परमानंद के प्राप्ति की इच्छा वाला जो विवेकादि चतुष्टय साधन संपन्न पुरुष है सो इस ग्रंथ का अधिकारी सूचन कर्या. अधिकाऱ्याची पण सूचना मिळाली. तर अधिकारी कोण आहे ग्रंथाचा ही सांगितले जात आहे. तर आता फल सांगितलं तुम्हाला प्रयोजन परमानंदाची प्राप्ती. आता अशा रीतीचा जो परमानंद संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अर्थात मोक्ष आणि तो मोक्ष मला प्राप्त व्हावा अशा प्रकारची ज्याला इच्छा आहे म्हणजे जो जिज्ञासू आहे अर्थात मुमुक्षु आहे. पुन्हा आणखीन साधन चतुष्टयाने युक्त आहे. चतुष्टय म्हणजे चार साधनं कोण कोण? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष या 4 साधनांनी जो युक्त आहे तो या ग्रंथाचा काय? अधिकारी. पंक्ती पहा. अर्था परमानंद के प्राप्ती की इच्छा वाला परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा धारण करणारा जो कोणी पुरुष विवेकादी चतुष्टय म्हणजे 4 साधन संपन्न पुरुष आहे. या 4 साधन युक्त पुरुष आहे. सो इस ग्रंथ का अधिकारी सूचन कर्या. अधिकाऱ्याची पण सूचना मिळाली. लागलं. और विषय ग्रंथाधिको का आता संबंध सांगितला जात आहे. अनुबंध चतुष्टयामध्ये 4 गोष्टी येतात. कोण कोण? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तर या तत्वानुसंधान ग्रंथाचा अधिकारी कोण? मोक्षाची इच्छा करणारा साधन चतुष्टयाने युक्त असणारा जो तो या ग्रंथाचा अधिकारी. या ग्रंथाचं प्रयोजन काय? अज्ञानाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती स्वरूप जो मोक्ष तो
काय आहे? प्रयोजन म्हणजे फल. बरोबर झालं. विषय काय आहे या ग्रंथाचा? जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा काय आहे? विषय. 3 गोष्टी लक्षात आल्या. आता संबंध सांगतात. और विषय ग्रंथादिकों का परस्पर प्रतिपाद्य प्रतिपादक भावादी स्वरूप संबंध भी सूचन कर्या. ते 3 गोष्टी सिद्ध झाल्या ना, अधिकारी, विषय आणि प्रयोजन, संबंध आपोआप सिद्ध होतो. ठीक आहे. तीच गोष्ट सांगताय की विषय आणि ग्रंथ या दोघांचा संबंध कोणता? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. विषय ग्रंथादिकों का परस्पर एक परस्परामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भावादी रूप संबंध भी सूचन कर्या. सो दिखावे आहे. तो संबंध कशा प्रकारचा आहे? ग्रंथकार स्वतः सांगतात. तहा ब्रह्मात्म एकत्व रूप विषय का तथा ग्रंथ का. 2 गोष्टी झाल्या इथं. कोण कोण? नंबर 1 ब्रह्मात्म एकत्व म्हणजे ब्रह्म आणि आत्मा हे दोघं एकच आहे, हा झाला विषय. बरोबर. तर ब्रह्मात्म एकत्व विषयाचा तथा त्याचप्रमाणे ग्रंथाचा परस्परामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. कोणता संबंध? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. त्यामध्ये एक प्रतिपाद्य आहे, एक प्रतिपादक आहे. तर प्रतिपादक म्हणजे कथन करणारा, सांगणारा. तर सांगणारा कोण आहे? ग्रंथ. म्हणून ग्रंथ झाला प्रतिपादक. आणि ग्रंथ काय सांगणार आहे? जीव ब्रह्माची एकता. जे सांगितल्या जातं त्याला म्हणतात प्रतिपाद्य. मग जीव ब्रह्माची एकता सांगायची आहे म्हणून प्रतिपाद्य कोण? जीव ब्रह्माची एकता. मग जीव ब्रह्माची एकता रूप विषय बरोबर आणि ग्रंथ या दोघांचा कोणता संबंध? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. पंक्ती पहा. तर हा ब्रह्मात्म एकत्व रूप विषय का तथा ग्रंथ का परस्पर प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. लागला अर्थ? पुढे ता म्हणजे त्यामध्ये यह वेदांत ग्रंथ तो. यह वेदांत ग्रंथ म्हणजे हा तत्वानुसंधान ग्रंथ. तो म्हणजे तर प्रतिपादक आहे. हा तत्वानुसंधान ग्रंथ काय आहे? प्रतिपादक आहे. और सो उक्त विषय. सो म्हणजे तो, उक्त म्हणजे सांगितलेला, आत्तावर सांगितलेला विषय कोणता? जीव ब्रह्माची एकता. तो काय आहे मग? प्रतिपाद्य. सो उक्त विषय प्रतिपाद्य आहे. तर प्रतिपादक कोण? ग्रंथ. प्रतिपाद्य कोण? विषय. दोघांचा संबंध प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. ठीक आहे. जसं आहे की नाही प्रतिपाद्य. हा तहा जो प्रतिपादन करने वाला होवे है सो प्रतिपादक कहा जावे है. सापडलं का? तहा म्हणजे त्यामध्ये जो प्रतिपादन करणे वाला, प्रतिपादन करणारा, सांगणारा, कथन करणारा, निरूपण करणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं? प्रतिपादक. सो प्रतिपादक कहा जावे है. और जो प्रतिपादन करने को योग्य है, ज्याचं प्रतिपादन करायचं आहे, प्रतिपादन करण्याला जो योग्य आहे त्याला म्हणायचं प्रतिपाद्य. सो प्रतिपाद्य कहा जावे है. बरोबर. मग आता दोघांचा संबंध झाला ना. काय? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध एक संबंध झाला. बरोबर. और आता दुसरा संबंध सांगताय. ध्यानात ठेवा कोणकोणते संबंध आणि कुणाकुणाचा. और फल का तथा अधिकारी का परस्पर. आता या दोघांचा संबंध सांगायचा. कोणाकोणाचा? फलाचा आणि अधिकारी पुरुषाचा. फल म्हणजे प्रयोजन. काय प्रयोजन सांगितलं होतं या ग्रंथाचं? अज्ञानाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष. प्रयोजन आहे म्हणजे फल आहे. आणि अधिकारी पुरुष कोण आहे मग या ग्रंथाचा? अधिकारी कोण? साधन चतुष्टय संपन्न मुमुक्षु या ग्रंथाचा अधिकारी आहे. असा अधिकारी आणि फल यांचा संबंध सांगतायत. बघा आता. और फल का तथा अधिकारी का परस्पर प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. कोणता संबंध? प्राप्य प्रापक भाव संबंध. आता त्यात प्राप्य कोण आणि प्रापक कोण स्वतः सांगतायत. तर अज्ञान की निवृत्ती उपलक्षित परमानंद की प्राप्ति रूप फल तो प्राप्य है. प्राप्य प्रापक. प्राप्य कोण? प्रापक कोण? प्राप्य म्हणजे प्राप्त करून घेण्याला योग्य, त्याला म्हणतात प्राप्य. आणि प्रापक म्हणजे प्राप्त करणारा, त्याला म्हणायचं प्रापक.
आता मोक्षरूप फलाला प्राप्त करून घेणारा कोण आहे? अधिकारी, म्हणून तो झाला प्रापक. आणि अधिकारी पुरुष काय प्राप्त करून घेणार आहे? बोलत चला. मोक्षरूपी फल प्राप्त करून घेणार आहे. म्हणून फल काय झालं? प्राप्य. पंक्ती पहा, बोलले तर लवकर जमतंय बघा. त्या म्हणजे त्यामध्ये अज्ञान की निवृत्ती उपलक्षित. खरं पाहिलं तर अज्ञानाची निवृत्ती करायची आहे. मग अज्ञानाची निवृत्ती हे झालं उपलक्षण, आणि त्याने उपलक्षित परमानंदाची प्राप्ती. जसं पाण्यावर शेवाळ आहे, तर प्राणी प्राप्त नाही करायचं आहे, शेवाळ निवृत्त करायचं आहे. मग शेवाळाची निवृत्ती हे झालं उपलक्षण, आणि त्याने उपलक्षित कोण झालं? पाण्याची प्राप्ती. आपोआप पाण्याची प्राप्ती होते. बरोबर आहे की नाही? उपलक्षण. उपलक्षण म्हणजे काय? वक्तव्य अंश एकदेशोच्चारणम उपलक्षणम, याला उपलक्षण म्हणतात. वक्तव्यांश एकदेश उच्चारणम. वक्तव्यांश एकदेशोच्चारणम. झालं? म्हणजे जी गोष्ट कथन करायची आहे, बोलायची आहे, तिच्यापैकी एकाच अंशाचं उच्चारण जर झालं असेल तर ते झालं उपलक्षण. मग त्याने आपोआप अन्य अर्थाचं ग्रहण होतं. मग ज्या अन्य अर्थाचं ग्रहण होतं ते झालं उपलक्षित. म्हणजे उपलक्षणाने घेतला जाणारा जो अर्थ त्याला म्हणतात उपलक्षित. जसं नेहमी उदाहरण दिलं जातं, काय? काकवत देवदत्तस्य गृहम. म्हणे का हो, देवदत्ताचं घर कोणतं आहे? काहीच नाही, तो कावळा बसला की ज्या घरावर ते देवदत्ताचं घर आहे. मग काक म्हणजे कावळा, तो झालं उपलक्षण, आणि त्या उपलक्षणाने ग्रहण केल्या जाऊ राहिलं घराचं, मग घर झालं उपलक्षित. तसं इथं तत्वज्ञान झालं, जीवब्रह्माचा अभेद निश्चय झाला की अज्ञानाची निवृत्ती, आणि अज्ञानाची निवृत्ती झाली अर्थात परमानंदाची प्राप्ती. बरोबर? मग अज्ञानाची निवृत्तीने उपलक्षित जो परमानंदाची प्राप्ती आहे, पंक्ती पहा. तर हा अज्ञान की निवृत्ती उपलक्षित परमानंद की प्राप्ती रूप फल, परमानंदाची प्राप्ती स्वरूप जे फल प्रयोजन, तो म्हणजे तर प्राप्य आहे. प्राप्य आहे. मग प्राप्य काय? परमानंदाची प्राप्ती. थोडक्यात परमानंदाची प्राप्ती काय आहे? प्राप्य म्हणजे फल, प्राप्य झालं. और उक्त अधिकारी प्रापक है. वर सांगितलेला अधिकारी तो काय झाला? प्रापक, म्हणजे प्राप्त करून घेणारा. तर त्यामध्ये जो वस्तू प्राप्त होणे को योग्य होवे है, जी वस्तू प्राप्त होण्याला योग्य असते, सो वस्तू प्राप्य कहा जावे, तिला काय म्हटलं जातं? प्राप्य. बरोबर? और जिस पुरुष को सो वस्तू प्राप्त होवे है, आणि ज्या पुरुषाला ती वस्तू प्राप्त होते, सो पुरुष प्रापक कहा जावे, त्याला काय म्हटलं जातं? प्रापक. बरोबर? जसं एखादा स्वर्ग की कामना करणारा मनुष्य आहे, मग त्याच्यासाठी प्राप्य कोण? स्वर्ग. आणि ज्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तो प्रापक. दोघांचा संबंध प्राप्य प्रापक भाव संबंध. तसं या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष तो झाला प्राप्य, अधिकारी पुरुष झाला प्रापक, आणि दोघांचा संबंध झाला प्राप्य प्रापक भाव संबंध. सो पुरुष प्रापक कहा जावे. और अधिकारी का तथा विचार का किती संबंध सांगितले आतापर्यंत? दोन. पहिला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, दुसरा प्राप्य प्रापक भाव संबंध. आता तिसरा सांगतायत बघा. नंतर विचारलं जाईल प्राप्य प्रापक भाव संबंध कुणाकुणात आहे वगैरे वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कुणाकुणात आहे, तर चांगलं ध्यानात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येतील. और अधिकारी का तथा विचार का परस्पर कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. संबंधाचं नाव काय? कर्तृ कर्तव्य भाव संबंध. हा कर्तृ कर्तव्य भाव संबंध कुणाकुणाचा? अधिकारी पुरुषाचा आणि विचार. म्हणजे ग्रंथाचं चिंतन केलं तर मनुष्य विचार करतो, जीवब्रह्माच्या अभेदाविषयक विचार. तर विचार आणि अधिकारी पुरुष या दोघांमध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध. कर्तृ म्हणजे करणारा, आणि कर्तव्य म्हणजे केल्या जाणारा. तर कर्तव्य कोण इथं? विचार.
करणारा कोण आहे? अधिकारी. ठीक. अधिकारी तथा विचार का परस्पर कर्तृकर्तव्य भाव संबंध आहे. ता उक्त अधिकारी तो करता है. वर सांगितलेला अधिकारी काय झाला? करता. और विचार कर्तव्य. कर्तव्य म्हणजे करायला योग्य आहे. दोघाचा संबंध कर्तृकर्तव्य भाव. तहा करणे वाले को करता कहे. जो निर्माण करतो, जो करतो काही पण, समजा घट निर्माण करणारा कोणी असेल, घटाचा करता, मग त्या माणसाला काय म्हणता येईल? करता. ठीक आहे. आणि कर्तव्य कोण? घट. तसा ता करणे वाले को करता कहे है और करणे योग्य अर्थ को कर्तव्य कहे. जो करण्याला योग्य अर्थ आहे त्याला म्हणतात कर्तव्य. हा एक संबंध झाला. बरोबर. किती संबंध झाले? 3. पहिला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, दुसरा प्राप्य प्रापक भाव संबंध, तिसरा कर्तव्य भाव संबंध. आता पुढे और ज्ञान का तथा ग्रंथ का परस्पर जन्य जनक भाव संबंध है की नाही? हा चौथा संबंध. पुन्हा कुणाचा? ज्ञानाचा आणि ग्रंथाचा. आहे की नाही? ज्ञान म्हणजे जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान आहे की नाही? ते जन्य आहे. आणि त्या ज्ञानाला उत्पन्न करणारा कोण? ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथ झाला जनक. बघा, ज्ञान का तथा ग्रंथ का परस्पर जन्य जनक भाव संबंध है. ता विचार द्वारा ग्रंथ ज्ञान का जनक होवे है. विचाराच्या द्वारे जर अधिकारी पुरुषाने विचार केला तर विचार करून त्याला काय उत्पन्न होईल? ज्ञान. म्हणून जन्य कोण झालं? ज्ञान. जन्य म्हणजे उत्पन्न होणार कोण आहे? ज्ञान. ता विचार द्वारा ग्रंथ ज्ञान का जनक आहे. ते जन्य झाला ग्रंथ. सॉरी, जन्य कोण आहे? ज्ञान. जन्य कोण आहे? ज्ञान. कोणतं ज्ञान? जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान हे जन्य आहे विचाराच्या द्वारे. आणि त्या ज्ञानाचा जनक कोण आहे? ग्रंथ. ग्रंथ आणि ज्ञान यांचा कोणता संबंध? जन्य जनक भाव संबंध. ता विचार द्वारा ग्रंथ ज्ञान का जनक होवे और सो ज्ञान जन्य होवे. ज्ञान जन्य आणि ग्रंथ जनक. तहा उत्पत्ति करने वाले का नाम जनक है. जो उत्पन्न करतो त्याला म्हणतात जनक. उत्पन्न करता बाप जनक आहे आणि पुत्र जन्य. त्याप्रमाणे और उत्पन्न होण्याहारे कार्य का नाम जन्य है. उत्पन्न होण्याहारे म्हणजे उत्पन्न होण्याला योग्य जे कार्य, त्या कार्याचं नाव काय? त्याला म्हणतात जन्य. और उत्पन्न होण्याहारे कार्य का नाम जन्य है. हे लागलं. इसते आधी लेके और भी संबंध जाणी लेणे. तर मुख्य तुम्हाला किती संबंध सांगितले इथं? 4. आणखीनही होऊ शकतात पण गरज नाही जास्त विस्तार करण्याची. म्हणून 4 संबंध ध्यानात ठेवायचे. पहिला प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, दुसरा प्राप्य प्रापक भाव संबंध, तिसरा कर्तव्य भाव संबंध आणि चौथा जन्यजनक भाव संबंध. लागलं. चला. तहा विषय प्रयोजन अधिकारी संबंध य 4 अनुबंध विवेकी पुरुष क्या है? पुरुषों की ग्रंथ विषय प्रवृत्ती के हेतु होवे. सापडलं. य 4 अनुबंध काय करतात? विवेकी पुरुषाला ग्रंथ अध्ययनामध्ये प्रवृत्त करतात. अर्थात विवेकी पुरुष तेव्हाच ग्रंथ अध्ययनामध्ये प्रवृत्त होतो जेव्हा त्याला हे 4 अनुबंध चतुष्टय कळतात. एवढंच नाही, जगामध्ये कोणत्याही कार्यामध्ये कोणताही माणूस विवेकी जर असेल तो तर तेव्हाच प्रवृत्त होतो जेव्हा त्याला त्या कार्याचे अनुबंध चतुष्टय करतात. कळलं की नाही? जर अनुबंध चतुष्टय कळाले नाही तर प्रवृत्त होणार नाही विवेकी पुरुष. बरोबर आहे की नाही? भोजनामध्ये प्रवृत्त कोण होतो? ज्याला अनुबंध चतुष्टय कळालेले असतात. आहे की नाही? मला भूक लागली याचा अर्थ मी भोजन करण्याचा अधिकारी आहे. डाळबट्टीचा कार्यक्रम माझ्या आवडीचा विषय आहे म्हणजे विषय कळाला, अधिकारी कळाला. आणि भूक लागली मला, जेवण केल्याचं फल जी तृप्ती ती मला पाहिजे आहे, प्रयोजन. आहे की नाही? मग 3 गोष्टी झाल्या की नाही? अधिकारी, विषय, प्रयोजन. आणि ह्या 3 गोष्टी आल्या मग बाकीच्या गोष्टी आपोआप संबंध आपोआप येतो. आहे की नाही? मग ही 4 अनुबंध चतुष्टय कळाल्याशिवाय मनुष्य भोजनात प्रवृत्त होईल का? नाही होणार. आता भरपूर डाळबट्टीचा बेट आहे पण आत्ताच लग्नाहून आला आणि 2-2 किलो बुंदी खाऊन आलाय. पोटात एक तीळभर जागा नाही आहे, आवडीचा विषय आहे,
तरी पण प्रवृत्त होईल का आता? नाही. का? अधिकारी नाही आहे की नाही? अधिकारी आहे, समजा भूक खूप लागलेली आहे, पण भेंडीची भाजी आहे आणि बाजरीची भाकरी आहे आणि याला बाजरीची भाकर आवडत नाही, भेंडी आवडत नाही, प्रवृत्त होईल का? नाही. विषय नाही आहे योग्य. अधिकारी असूनही प्रवृत्त होणार नाही. बरोबर आहे की नाही? हा, अधिकारी आहे, भूक आहे, आवडीचा विषय डाळबट्टीचा बेत आहे, पण इथं जेवण करून तृप्त व्हावा अशी इच्छा नाही आहे, कारण दुसरीकडे आमंत्रण आहे आणि तिथं जावंच लागतं. गेल्यावर पुन्हा आणखीन 2000 रुपये वरून दक्षिणा भेटणार आहे. मग इथं हे जेवण करून तृप्त होण्याची इच्छा करील का? नाही. अधिकारी आहे, विषय आहे, पण प्रयोजन नाही, म्हणूनही प्रवृत्त होणार नाही. तात्पर्य काय? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि मग चौथा संबंध. ही चार, याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. हे कळाल्याशिवाय मनुष्य कोणत्याच कार्यात प्रवृत्त होत नाही. तसं इथं ग्रंथ अध्ययनात कसा प्रवृत्त होईल? होणार नाही. आणि म्हणून ग्रंथाच्या आरंभी अनुबंध चतुष्टय सांगण्याची परंपरा आहे. तसं इथेही सांगितले. चला मग, यचारी अनुबंध विवेकी पुरुषोकी, ते छापलं असतं बघा, विवेकी पुरुषों की ग्रंथ विषय प्रवृत्ति के हेतु होवे है. कौन? अनुबंध चतुष्टय. अर्थात पुढे पहा, अर्थात इन चारी अनुबंधों को जानी के ही बुद्धिमान पुरुष ग्रंथ विषय प्रवृत्त होवे. बरोबर. अर्थात इन चारी अनुबंधों को, ये चार अनुबंध, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, जानी के, यांना जाणूनच बुद्धिमान पुरुष ग्रंथ विषय म्हणजे ग्रंथामध्ये प्रवृत्त होतो. लागला अर्थ? चला, या कारण ते ही ग्रंथ कारणे ब्रह्म अहम इस वचन करके सूचन करे हुए ते अनुबंध या स्पष्ट करके निरूपण करे है. या कारण ते म्हणजे अनुबंध चतुष्टय कळाल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. म्हणूनच ग्रंथकाराने ब्रह्म अहम असं उच्चारण करून अनुबंध चतुष्टय देखील सांगितलेले आहेत आणि त्याचा स्पष्ट उलगडा आम्ही इथं करून दाखवला. झालं. या कारण तेही ग्रंथकारणे ब्रह्म अहम इस वचन करके, या शब्दाच्या द्वारे सूचन करे व सूचित केलेले ते अनुबंध इहा या ठिकाणी स्पष्ट करिके, स्पष्ट करून निरूपण करे है. आम्ही इथं निरूपण करून सांगितले. लक्षात आलं? चला. और ता ग्रंथ कारणे ब्रह्म इस वचन करिके साक्षात तो ग्रंथ की निर्विघ्न समाप्ति वास्ते तत्वानुसंधान रूप मंगलही कथन कर्या है. बघा आता, और ता ग्रंथकारणे, ता ग्रंथकार म्हणजे त्या ग्रंथकाराने. कोणत्या ग्रंथकाराने? माधवानंद सरस्वती, महादेव सरस्वती. त्या ग्रंथकाराने आपल्या ग्रंथामध्ये म्हणजे संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथामध्ये आरंभी मंगलाचरणाच्या श्लोकात ब्रह्म अहम असा उल्लेख केलेला आहे आणि त्या पदाच्या उच्चारातून त्यांनी खरं तर मंगलाचरणच केलेलं आहे. मंगलाचरण केलं हे मुख्य, पण त्याच्यातून सूचित झाले अनुबंध चतुष्टय. अर्थात ते निघून आले. त्याच्यातून तो बोध घेता आला आपल्याला की मंगलाचरणाच्या सोबत अनुबंध चतुष्टय सुद्धा ग्रंथकाराने निरूपण केलेले आहेत असं. और त्या ग्रंथकारणे, त्या ग्रंथकाराने ब्रह्म अहम इस वचन करिके म्हणजे या वचनाने, या शब्दाने साक्षात मंगलाचरण केलेलं आहे आणि अर्थात अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. बऱ्याचदा व्यवहारात सुद्धा मनुष्य कधी कधी निरूपण करतो एखादी गोष्टीचं. साक्षात निरूपण करणं वेगळं असतं आणि त्याच्यातून जे अनेक अर्थ निघून येतात ते अर्थात असतात, सूचित झालेले अर्थ असतात. बरोबर. चला, जसं उदाहरण, अरे आता दिवस थोडाच राहिला मावळायला बा, असं वाक्याचं उच्चारण केलं एखाद्या शेठने, मालकाने. काम करणारे मजूर लगेच पटापटा पटापटा काम करायला सुरुवात करतात. का बरं? सांगितलं आहे का त्या मालकाने पटापटा काम करा म्हणून? नाही आहे. काय सांगितलं? अरे दिवस मावळायला आला बा. तर साक्षात अर्थ काय निघतो की दिवस मावळायला आलाय, पण अर्थात सूचित होतं काय की लवकर लवकर तुम्ही दिवस मावळायच्या येऊर का, अर्थात अर्थ निघून येतो. तसं इथं कळलं. साक्षात केलाय काय
मंगलाचरण, आणि अर्थात निघून आले काय? अनुबंध चतुष्टय. बघा, अर्था ग्रंथकारने ब्रह्म अहम ईस वचन करिके या वचनाच्या द्वारे साक्षात तो म्हणजे तर, साक्षात तर ग्रंथ की मंगलाचरण केलंय. मुख्य कशाकरिता मंगलाचरण केलं त्याचं इथं कारण, ग्रंथ की निर्विघ्न समाप्ती वाचते, ग्रंथाची विघ्नरहित समाप्ती व्हावी याकरिता काय केलंय? मंगलाचरण केलंय. बरोबर. कारण मंगलाचरण केलं जातं कशाकरिता? कार्याची निर्विघ्नपणे समाप्ती व्हावी याकरिता काय केलं जातं? मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे इष्ट देवतेचं स्मरण. ठीक आहे ना. मग ते मंगलाचरणाचे बी 3 प्रकार होतात. आशीर्वादात्मक मंगल, वस्तुनिर्देशरूप मंगल आणि एक नमस्कारात्मक मंगल. तर ब्रह्म अहम असं उच्चारण करून ग्रंथकाराने या ठिकाणी जे मंगलाचरण केलेलं आहे ते वस्तुनिर्देशरूप मंगल आहे. वस्तू प्रतिपाद्य वस्तू, तिचा निर्देश करणं, ब्रह्मतत्वाचा निर्देश करणं, उल्लेख करणं म्हणजेच वस्तुनिर्देशरूप मंगल होतं. ते सांगतायत बघा, एकाच पंक्तीतून किती अर्थ सांगतात. अर्था ग्रंथकारने ब्रह्म अहम ईस वचन करके साक्षात तो, साक्षात तर ग्रंथ की निर्विघ्न समाप्ती वाचते. हे मंगलाचरणाचं प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे मंगलाचरणाचं? निर्विघ्नपणे ग्रंथाची समाप्ती. ठीक. और तत्वानुसंधान रूप मंगलही कथन करे आहे. आता मंगलाचं स्वरूप काय? तर तत्वानुसंधान हे मंगलाचं स्वरूप आहे. तत्व अनुसंधान, तत्व म्हणजे जीवब्रह्माची एकता रूप तत्व सांगतायत स्वतः ग्रंथकार. आणि अनुसंधान म्हणजे स्मरण. तर जीवब्रह्माची एकता रूप जे तत्व त्याचं स्मरण इथं केलेलं आहे ब्रह्म अहम या पदाच्या द्वारे. अर्थात तत्वाचं स्मरण स्वरूप मंगलाचरण या ठिकाणी केलेलं आहे. तत्वानुसंधान रूप मंगलही कथन करे आहे. लागला अर्थ. इहा म्हणजे या ठिकाणी ब्रह्म आत्मा का जो एकत्व है, ब्रह्म आत्म्याची जी एकता, एकरूपता, एकत्व है, सोई ही तत्व है. तेच या ठिकाणी तत्व आहे. कोणतं तत्व आहे? एकता, जीवब्रह्माची एकता. तात असं जर तुम्ही वाचलं तर पुढची पंक्ती वाचता येणार नाही. मग कसं वाचायचं? ता तत्व का जो स्मरण आहे की नाही. म्हणून ग्रंथ वाचायचा अभ्यास करून घ्यायचा आहे की नाही. मी वाचतो तेव्हा लक्ष द्यायचं, म्हणजे कुठं कशी पद्धतशीर केलं जातं लक्षात येईल. किंवा मग नाहीच कळलं तर तात आहे की नाही तिथं असं खालून 2 हे करायचं, बाण असे कॉमा, इकडे इकडे, म्हणजे पद वेगळे आहे. ता अलग झाला आणि तत्व पुढे अलग शब्द झाला, असं पण होतं. पण प्रत्येक ठिकाणी कुठे करत बसणार? एकदा वाचायचा अभ्यास झाला तर ते होऊन जातं. ठीक आहे ना. चला, ही जुनी भाषा आहे, मूर्ती प्रभाकरासारखी भाषा आहे. ता तत्व का जो स्मरण, त्या ता म्हणजे त्या तत्वाचं जे स्मरण आहे, ता का नाम म्हणजे त्याचं नाव तत्वानुसंधान आहे. तत्वानुसंधान म्हणजे काय? तत्वाचं स्मरण. तत्व म्हणजे काय? जीवब्रह्माची एकता रूप तत्व, त्याचं स्मरण आहे की नाही. त्यालाच म्हणायचं तत्वाचं अनुसंधान आहे की नाही. हेच झालं मंगलाचरण, वस्तू निर्देशरूप मंगलाचरण. लागलं एवढं. आता पुढे शंका, म्हणजे पूर्वपक्षी शंका घेतो. आता काय म्हणतो पहा. ता तत्वानुसंधान की मंगल रूपता विषय कौन प्रमाण है? ही शंका झाली. सरळ शंका आहे. का म्हणे तत्वाचं अनुसंधान, तत्वाचं स्मरण, अर्थात परमात्म्याचं स्मरण, हे बी काही मंगलाचरणाचं स्वरूप असतं. असं जे तुम्ही बोलता आहात त्याला काही प्रमाण आहे का? हा प्रश्न. ता म्हणजे त्या तत्वानुसंधान की, तत्वाचं अनुसंधान, तत्वाचं स्मरण मंगल रूप असतं. मंगल रूपता विषय कोण प्रमाण आहे? काही प्रमाण आहे का तुमच्याकडं? असा प्रश्न. तर समाधान देऊ राहिले बघा. व्यासादिक मुनियोने स्मृती वचन विषय, व्यासादिक मुनींनी स्मृती वचनाविषयी म्हणजे स्मृती वचनामध्ये अर्थात स्मृतिरूप ग्रंथांमध्ये ता परमात्मा के स्मरण को, ता म्हणजे त्या परमात्म्याच्या स्मरणाला मंगल रूपता कथन करी आहे. मंगल रूपता सांगितलेली आहे. कोणी?
व्यासाधिकांनी कुठं सांगितली आहे? स्मृती ग्रंथामध्ये सांगितली आहे. काय सांगितली आहे? बोलत चला, बोलल्याशिवाय लागणार नाही. मंगलरूप सांगितली आहे. कशाला मंगलरूप सांगितलेली आहे? स्मरणाला. कशाच्या स्मरणाला मंगलरूप सांगितलेली आहे? तत्वाच्या स्मरणाला. बरोबर, तत्वाचं स्मरण. मग आता म्हणे ठीक आहे, सांगितलेली आहे, नुसतं सांगितली म्हणून जमणार नाही. तिथला श्लोक सांगा, एखादा प्रमाण द्या. सांगतायत बघा, सापडली गवळ. तर हा स्मृती, स्मृती म्हणजे स्मृती वचन, अर्थात तिथला श्लोक देऊ राहिले. श्लोक वाचूया. स्मृते सकल कल्याण भाजनम यत्र जायते पुरुषस्तमजं नित्यं व्रजामि शरणं हरि. स्मृते सकल कल्याण भाजनं यत्र जायते पुरुषस्तमजं नित्यं व्रजामि शरणं हरि. ठीक आहे. या ग्रंथाकरिता चिंतनाला एक वही करा पेशाल नंतर, आणि अशी जी वचनं येतील ना, असं लिहित चालायचे नंतर पाठ झाल्यावर. म्हणजे काय? तत्वाचे स्मरण हे मंगल आहे असं शीर्षक द्यायचं. मग त्याच्या खाली जे श्रुती स्मृती वचन सांगितलेले आहे ते तिथे लिहून ठेवायचे. म्हणजे कधी पण तुम्हाला वही उचकली लगेच प्रमाण भेटणार. लागला अर्थ? किंवा काही ठिकाणी अनुमान येतील, आहे की नाही, ते पण लिहून ठेवता येतील. भरपूर काही लिहिता येणार आहे. तर श्लोक दिलाय बघा, पदच्छेद करतो अगोदर. स्मृते हे सकल कल्याण भाजनम यत्र जायते पुरुषः ताम अजाम नित्यम व्रजामि शरणं हरिम. अन्वय पहा. पुरुषः सापडलं? पुरुषः यत्र स्मृतेः सकल कल्याण भाजनम, सकल कल्याण भाजनम जायते. पुढे ताम अजम नित्यम शरणं व्रजामि. हरिम शरणं व्रजामि. झालं. आता पहा अर्थ. तर पुरुषः यत्र स्मृते, यत्र शब्दाचा अर्थ लिहा यस्य. यत्र शब्दाचा अर्थ करायचा यस्य. आता अर्थ पहा की पुरुष यस्य स्मृते, यस्य म्हणजे ज्याच्या स्मरणाने, स्मरण से पंचमी, ज्याच्या स्मरणाने सकल कल्याण भाजनम जायते, सर्व कल्याणाला पात्र होतो. भाजन म्हणजे पात्र. पुरुष ज्याच्या स्मरणाने समस्त कल्याण होण्यासाठी पात्र होतो, योग्य होतो. है की नाही? लागलं एवढं? तम, ज्याच्या स्मरणाने, तम तम अजम, त्या, अज म्हणजे जन्मरहित, नित्य, हरिम हरीचे विशेषण आहे. अजम नित्यम हरिम, उत्पत्ती रहित, नित्य असा जो हरी अर्थात भगवान परमात्मा, त्याला शरणम व्रजामि, मी शरण जात आहे. ठीक आहे ना? हा अर्थ. तर काय अर्थ निघाला? पुरुष ज्याच्या स्मरणाने समस्त कल्याणाला योग्य बनतो असा जो जन्मरहित नित्य भगवान परमात्मा, त्याला मी शरण जात आहे. याच्यावरून सिद्ध झालं काय? की भगवान त्याचं स्मरण हे सुद्धा मंगल स्वरूप आहे. ठीक आहे. अर्थ पाहता. अर्थ अर्थ यह पुरुष जिस हरि के स्मरण किए हुए सर्व कल्याणों का भाजन होवे है. लागला अर्थ? श्लोकाचा अर्थ येऊ राहिले की हा पुरुष
ज्या भगवंताच्या ज्या परमात्म्याच्या स्मरणाने स्मरण केल्याने सर्व कल्याणों का भाजन होवे. सापडलं करतं यह पुरुष हा पुरुष ज्या हरीच्या म्हणजे परमात्म्याच्या स्मरणाने स्मरण की होय स्मरण केला असता सर्व कल्याणों का भाजन होवे सर्व कल्याणाला योग्य होतो. 30 जन्मते रहित त्या 30 म्हणजे त्या जन्माने रहित नित्य हरि के शरण को नित्य हरीच्या परमात्म्याच्या परमात्मे हरि के शरण को मैं अधिकारी जन प्राप्त हूं. त्या हरीच्या शरणतेला मी अधिकारी पुरुष प्राप्त आहे इति. लागलं एवढं. चला हे एक वचन दिलं. अन्य स्मृती आणखी दुसरी स्मृती देतात याच विषयाविषयी. श्लोक वाचूया. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषाम् अमंगलम् येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनो हरिः. सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषाम् अमंगलम् येषां हृदिस्थः भगवान मंगलायतनः हरिः. बरोबर अन्वय पहा. येषां हृदिस्थः येषां हृदिस्थः मंगलायतनः भगवान हरिः हरिः. पुढे तेषां सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु लागलं अमंगलम नास्ति. अमंगलम नास्ति. ठीक आहे. अर्थ पहा. येषाम ज्यांच्या हृदिस्थ हृदयामध्ये स्थित हरी भगवान कसा मंगलायतन भगवान हरी. मंगलायतन म्हणजे मंगलांचा स्थानभूत आश्रय. सारे मंगलाचा आश्रय कोण आहे? भगवान. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज त्या म्हणल्याप्रमाणे. तर मंगलायतन भगवान हरी की ज्यांच्या हृदयामध्ये स्थित मंगलाचं आयतन भगवान हरी आहे. अर्थात जे नेहमी भगवंताचं स्मरण करतात. थोडक्यात तेषाम अशा त्या पुरुषांचं काय हो सर्वदा सर्व कालात सर्व कार्येषु सर्व कार्यामध्ये काय अमंगलम नास्ति. कधीच अमंगल होत नाही. कुणाचं? जे हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करतात. अर्थात भगवंताचं स्मरण करणं हे मंगल स्वरूप आहे. या गोष्टीची सिद्धी होण्याकरिता हे दुसरं स्मृतिरूप प्रमाण दिल्या गेलं. सापडलं. आता अर्थ पहा. दिलाय खाली अर्थ. अर्थ जिन पुरुषों के हृदय विषय म्हणजे ज्या पुरुषांच्या हृदयामध्ये सर्व मंगलों का आश्रयभूत भगवान सर्व मंगलाचा आश्रयभूत भगवान हरि स्थित आहे. 3 पुरुषों को त्या पुरुषांचं त्या 3 पुरुषों को सर्व काल विषय सर्व कार्यो विषय अमंगल नाही है. त्या पुरुषांचं सर्व कालामध्ये सर्व कार्यामध्ये अमंगल नाही म्हणजे अनिष्ट होऊ शकत नाही अनर्थ होऊ शकत नाही. किंतु सर्वदा सर्व कार्य विषय मंगल ही है. सर्व कालात सर्व कार्यामध्ये त्यांचं काय आहे? मंगलच होतं. झालं. 2 श्लोक झाले. आणखीन अन्य स्मृती आणखीन वचन प्रमाण देत आहेत. हे सारे श्लोक एका ठिकाणी लिहून काढायचे शीर्षक देऊन. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संतति स्मृति मात्रेण यत्पुंसा ब्रह्म तन्मंगलं विदुः.
स्मृतिमात्रेण यत्पुंसां ब्रह्मतन्मङ्गलं विदुः अशुभानि निराचष्टे तनोति शुभसन्ततिं स्मृतिमात्रेण यत् पुंसां ब्रह्म तत् मंगलम विदुः। अन्वय स्मृतिमात्रेण स्मृतिमात्रेण यत् ब्रह्म पुंसां अशुभानि निराचष्टे शुभ संततिं तनोति तत् मंगलम विदुः। ठीक आहे, अर्थ पहा की स्मृती मात्रेण यद ब्रह्म म्हणजे केवळ स्मरण केलं ब्रह्माचं, तर केवळ स्मरण केल्यानेच जे ब्रह्म काय करतं की अशुभानी निराचष्टे म्हणजे सर्व अशुभ गोष्टींना नष्ट करतं। निराचष्टे शब्दाचा अर्थ आहे नष्टम करोति। सर्व अशुभ गोष्टींना काय करतं, नष्ट करतं। कोण? ब्रह्म। कुणासाठी? की जो कोणी त्या ब्रह्माचं स्मरण करतो, तर त्या स्मरण करणाऱ्याला काहीही अशुभ राहत नाही, तर सर्व अशुभाचा काय होतो, नाश। अशुभानी निराचष्टे आणि शुभ संततीम तनोतीचा अर्थ विस्तारयति। सर्व शुभतेचा मंगलतेचा विस्तार करतं ते ब्रह्म। ठीक आहे ना। शुभ संततीम तनोती तत् नाम तत् ब्रह्म मंगलम विदुः। ते ब्रह्मच काय आहे, मंगल स्वरूप आहे। ठीक आहे ना। मंगल स्वरूप ब्रह्माचं जो कोणी स्मरण करतो त्याचं सर्व अनिष्ट अनर्थ नष्ट होतात। अर्थात मंगल स्वरूप परमात्म्याचं स्मरण करणं हे मंगल स्वरूपच आहे, या गोष्टीची सिद्धी झाली। बरोबर। अर्थ जो ब्रह्म अपने स्मरण मात्र करिके, जे ब्रह्मतत्व आपल्या स्मरण मात्र करिके, केवळ त्या ब्रह्माचं स्मरण केलं तरी देखील करिके इन अधिकारी पुरुषों के सर्व अशुभों को निवृत्त करे है। या अधिकारी पुरुषाच्या सर्व अनर्थाचं अशुभाचं काय करतं, निवृत्त करे है। तथा सर्व शुभों को विस्तार करे है, आणि सर्व शुभ गोष्टीचा विस्तार करतं। तीस ब्रह्म को वेद वेत्ता पुरुष मंगल रूप जाने हैं। त्या ब्रह्माला वेद वेत्ता पुरुष, वेद के ज्ञाता, वेदाचे ज्ञाता पुरुष त्या ब्रह्माला काय समजतात, मंगल स्वरूप समजतात। झालं। अन्य स्मृती 3 झाले ना आतापर्यंत, का 2 झाले? 3। आणखीन देत आहेत प्रमाण। अन्य स्मृती हरिर हरति पापानि दुष्टचित्तैरपि स्मृतः अनिच्छयापि संस्पृष्टो दहत्येव हि पावकः। हरिर्हरति पापानि दुष्टचित्तैरपि स्मृतः अनिच्छयापि संस्पृष्टो दहत्येव हि पावकः। हरिः हरति पापानि दुष्टचित्तैः अपि स्मृतः अनिच्छया अपि संस्पृष्टः दहति एव हि पावकः। अन्वय स्मृतः हरिः, सापडलं का? स्मृतः हरिः दुष्टचित्तैः अपि पापानि हरति हि अनिच्छया अपि संस्पृष्टः पावकः दहति एव। ठीक आहे। बघा आता दृष्टांत देऊन समजावतात की उदाहरण सांगितलंय अग्नीचं। पावक म्हणजे अग्नी। समजा इच्छा नसताना सुद्धा अग्नीचा स्पर्श झाला, तरी सुद्धा तो अग्नी काय करतो,
10 केल्याशिवाय राहत नाही, चटका दिल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? चटका बसून घ्यायची कोणाला इच्छा आहे का? नाही आहे. पण सहज स्पर्श झाला तरी सुद्धा तो अग्नी ठणक्या मारतो. दृष्टांत आहे. त्याप्रमाणे जो कोणी हरीचं स्मरण करतो, परमात्म्याचं स्मरण करतो, मग तो मनुष्य कदाचित पापी जरी असला, दुष्टचित्त जरी असला, तरी सुद्धा त्याचे सर्व पाप नष्ट होतात. मग जाणून भगवंताचं स्मरण करा किंवा न जाणून करा, भगवंताचं महात्म्यच असं आहे की त्याचं स्मरण केलं की सर्व पाप जळून जातात. आजामेळाने आपल्या स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं काय? नारायण. आणि स्वतःच्या मरताना म्हातारपणी नारायण 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 म्हणायचा. म्हणजे माझं लहान बाळ की ज्याचं नाव नारायण आहे, छोटासा मुलगा आहे, कसं होईल त्याचं मी मेल्यावर, अशी त्याला चिंता, आणि म्हणून नारायण नारायण म्हणायचा. पण तरी सुद्धा मेल्यावर त्याला नेण्याकरिता विष्णुदूत आले. यमदूत येऊ शकले नाही, त्यामुळे यमदूताला पळून लावलं विष्णुदूतांनी. म्हणे का? की गिराईक आमचं आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे नारायण नारायण मरताना म्हणत होतं ते. आणि म्हणजे पोराचं नाव घेत होता. तसं नाही, पोराचं असं का पोरीचं? नारायण आमच्या देवाचं, नारायण आमच्या देवाचं नाव आहे, म्हणून त्याला आम्हीच नेणार, विष्णुदूत घेऊन गेले. असं महात्म्य आहे. ते सांगितले. तर बघा, स्मृत हरिही, स्मरण केल्या गेलेला हरी भगवान परमात्मा काय हो? तर दुष्टचित्तही अपि पापाने हरती. दुष्टचित्त पुरुषांचे पाप, दुष्टचित्त पुरुष जरी असला तर त्याचे सुद्धा पापाने हरती, पाप नष्ट करतो भगवान परमात्मा. लागलं? कशाप्रमाणे? दृष्टांत देऊन सांगतात. ही येतोही क्योंकि अनिच्छया अपि संस्पृष्ट, इच्छा नसताना सुद्धा स्पर्श झालेला कोण? पावक अग्नी, दहती एव, जाळतोच त्याप्रमाणे. अर्थ पहा. जैसे विना इच्छा ते स्पर्श करा हुआ भी अग्नि दाही करे है. इच्छा नसताना सुद्धा स्पर्श झालेला अग्नी काय करतो? दाहच करतो, जाळतोच करे. तैसे दुष्टचित्त वाले पुरुषोने भी स्मरण करा हुआ हरी, है की नाही? तर मग तिचा अन्वय करताना असं पण करू शकतो बरं का, दुष्टचित्तही अपि स्मृत हरिही पापाने हरती, असं करायचं. दुष्टचित्तही अपि स्मृत हरिही, म्हणजे दुष्टचित्त पुरुषांनी देखील स्मरण केलेला हरी पापाने हरती, पाप नष्ट करतो, असा अर्थ आहे. असा अन्वय थोडासा. ठीक आहे. अर्थ पहा आता. सापडला का? लक्षात आलं का? काय जड चाललंय का? हा. जैसे विना इच्छा ते स्पर्श करा हुआ भी अग्नि दाही करे है, तसे दुष्टचित्त वाले पुरुषों ने भी स्मरण करा हुआ हरी 3 पुरुषों के पापों को नाश ही करे, त्या पुरुषांच्या पापाचं काय करतो? नाशच करतो. इत्यादि स्मृति वचनों ने ता परमात्मा के स्मरण रूप तत्वानुसंधान विषय मंगल रूपता ही कथन करी है. लागलं? शंका करणाऱ्याने प्रमाण विचारलं होतं, तर प्रमाण दिले त्याला. इत्यादी स्मृती वचनांनी त्या परमात्म्याचं स्मरण रूप जे तत्वानुसंधान, तर त्या तत्वानुसंधानाविषयी मंगल रूपताच कथन केलेली आहे. म्हणजे तत्वाचं अनुसंधान हे मंगल रूपच आहे असं सांगितलेलं आहे. याते म्हणून ब्रह्म अहम इस तत्वानुसंधान विषय मंगल रूपता संभव्य है की नाही? उपसंवाद झाला. म्हणून ब्रह्म अहम या शब्दाचं उच्चारण करून जे तत्वाचं अनुसंधान केले गेलं आहे, तर त्या तत्वाच्या अनुसंधानाविषयी मंगल रूपता संभवते, ही गोष्ट सिद्ध झाली. झालं? आता एक विषय झाला इथपर्यंत. काय निघालं? की ब्रह्मा अहम या पदाच्या द्वारे मंगलाचरण केलेलं आहे, आणि मंगलाचरण करता करता अनुबंध चतुष्टय सुद्धा सांगितलेला आहे. या 2 गोष्टी इथपर्यंत झाल्या. आता तिसरी शंका, पूर्वपक्षी शंका येणार आहे की म्हणे ब्रह्म आणि अहम या 2 पदाने जीव ब्रह्माचा अभेद सांगितला असं तुम्ही बोललात, पण जीव ब्रह्माचा अभेद होऊ शकत नाही, अशी तो काय करतो आता? शंका. नंतर पुन्हा त्याचं उत्तर दिलं जाईल, पण तो विचार आपण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते